गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजलेत सकाळचे 3:53 म्हणजे जवळपास 4 वाजलेले आहे. सो मी फटाफट आंघोळ वगैरे करून रेडी झालो ऑफिसला जाण्यासाठी. तेल पावडर लावले, कपडे चेंज केले आणि निघालो. तर मी रेडी झालेलो आहे आता ऑफिसला जायला. चला, जाण्यापूर्वी सर्व लाईट आणि पंखे बंद करूया. बंद केले आणि आता मी निघालो ऑफिसला जाण्यासाठी. तर बाहेर पडलो घराच्या आणि पाहतो तर काय शुकशुकाट सगळीकडे. खरंच आहे, सकाळी 4-4:30 वाजता कोण मिळणार आहे. तितक्यात मी थोडा वेळ वाट पाहिली कॅबची आणि वाट पाहता पाहता तितक्यात माझी कॅब आली. जशी कॅब आली तसं मी फटाफट गेलो कॅबजवळ, दरवाजा उघडला आणि आतमध्ये बसलो आणि आमची कॅब चालू लागली. याच कॅबमध्ये बसून मी रोज ऑफिसला जातो. त्यानंतर मी थोड्या वेळाने ऑफिसला पोचलो. ऑफिसला पोचल्यानंतर नेहमीप्रमाणे माझं रेग्युलरचं काम चालू केलं. लॉक चेक केले. आज MTVवरती होतो त्यामुळे थोडं काम जास्त होतं. वेगवेगळ्या गाण्यांना मॉनिटर करायचं होतं, लॉक चेक करायचे होते. सो काही चेंजेस होते रेग्युलरचे, ते सर्व काही चेक केले. चेक करून झाल्यानंतर मी निघालो ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्टमध्ये इडली आणि सांबार खाल्लं. ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा चहा प्यायला गेलो. चहा प्यायलो आणि चहा पिऊन झाल्यानंतर पुन्हा आपला ऑफिसमध्ये परत आलो ऑफिसमध्ये. तर इकडे सर वगैरे बसलेले. सो मी फटाफट गेलो माझ्या डेस्कवरती, बसलो आणि पुन्हा आपलं मॉनिटरिंग चालू केलं. त्यानंतर दुपारी 2च्या आसपास मी निघालो. ऑफिसमधलं काम संपवून घरच्या दिशेने पाहतो तर पाऊस नव्हतं. तितक्यात मी स्टेशनवर पोचलो आणि पाहतो तर काय, समोरूनच ट्रेन निघून गेली. बापरे, आता पुन्हा वाट पाहावी करणार तरी काय. सो स्टेशनवरतीच थांबलेलो. आत्ताच ट्रेन गेल्यामुळे जास्त कोणी पब्लिकही नव्हती. सो ट्रेनची वाट पाहत होतो. वाट पाहता पाहता तितक्यात ट्रेन आली. सो ट्रेन आली तर फटाफट ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये तशी जास्त गर्दी नव्हतीच, परंतु चढायला ठीकठाक जागा मिळेल. उभा राहिला तरी ठीकठाक नक्कीच मिळाली. सो उभा राहिलो आणि फटाफट आलो. कुर्ल्यापर्यंत पोचलो. कुर्ला स्टेशनला उतरलो आणि आलो पनवेल साईडच्या स्टेशनवरती. पाहतो तर काय, गर्दीच नाही. अरेच्छा, पनवेल साईडला गर्दी कशी नाही. मला वाटलं की कोणी आहे की नाही. तितक्यात पाहतो तर काय, पनवेलची ट्रेन आली. ट्रेन आल्यावर लक्षात आलं की नाही, पब्लिक आहे, ट्रेन चालू आहे. पावसाळा असल्यामुळे ट्रेन बंद नाही आहे. मग काय, वाट पाहिले नाही आणि फटाफट जशी ट्रेन थांबली तसं फटाफट ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये चढून सर्वात पहिले तर बसण्यासाठी जागा शोधली आणि निवांत बसलो आणि उतरलो ते थेट पनवेल स्टेशनला. पनवेलला उतरून तिकडनं मग चालत निघालो. चालता चालता मध्येच TC दिसलेले. त्यांना पाहून थोडीशी साईड काढली आणि पुन्हा चालत रूमवरती पोचलो. फायनली रूमवरती आलो. आता कपडे वगैरे चेंज करतो आणि थोडा आराम करतो. 4 वाजले. सकाळी 4 ते संध्याकाळी 4, जवळपास 12 तासांची आराम. 12 तास ऑफिसमध्ये घालवल्यानंतर आता आराम करून निघालो आहे मी जेवायसाठी. पाहतो तर काय, बाहेर निघालो तर हा भयानक पाऊस चालू होता. काय करणार, पावसाचे दिवस आहेत. पाऊस तर पडलाच पाहिजे. तो नाही पडला तर प्यायला पाणी कुठून मिळणार. ठीक आहे, तसं करून मी गेलो जेवायला. सो जेवायला आज होता पुलाव राईस. जेवण करून आलो आणि पाहतो तर काय, माझे रूम पार्टनर बेडवरती जेवायला बसलेले. आहे आमचा ऋतिक, जो बेडवरती जेवायला बसला. एवढं सगळं करून झाल्यानंतर कंटाळलो आणि झोपलो.